तुम्हाला जेव्हा कधी चमचमीत व टेस्टी खायची इच्छा जर झाली तर हा पास्ता नक्की बनवून बघा. अतिशय सोपी रेसिपी आहे. कोणीही अगदी सहज बनवू शकतं, बॅचलरपासून तर कोणीही. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. त्याचबरोबर शेअर देखील करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी वाटली रेसिपी. तर नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी 250 ग्रॅम पास्ता घेतलेला आहे. हा 30 रुपीजच्या आसपास मला मिळालेला होता. तर हा पास्ता इझिली कुठेही मिळतो, तर हे बघा. आणि त्याचबरोबर पास्ता पॅकेटसुद्धा इझिली मिळतं कोणत्याही स्टोअरमध्ये. तर इथे मी एक पास्त्याचं पॅकेट घेतलेलं आहे आणि 250 ग्रॅम पास्ता घेतलेला आहे. तर 4 ते 5 जणांसाठी हा पास्ता आरामशीर बनतो. आणि एका कढईमध्ये इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी थोडंसं जास्तच घ्यायचं आहे. तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि 1 चमचा मी ते तेल टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला पास्ता अगदी मोकळा होणार. कारण तेलामुळे काय होतं की पास्ता एकमेकांना चिपकत नाही, तो शेवटपर्यंत अगदी मोकळाच राहतो. तर ही सर्व प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरतीच करायची आहे, कुठेही गॅस कमी करायचा नाही आहे. तर एकदम हाय फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. तर इथे मी पास्ता टाकून घेतलेला आहे. गॅसची फ्लेमसुद्धा हाय ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी मिनिटभरातच उकळी येते पास्त्याला. तर इथे आपला पास्ता छान असा शिजतो आहे. 2 ते 3 मिनटामध्ये पास्ता अगदी छान शिजला जातो, फार काही वेळ लागत नाही. कधीतरी अशी भूक जर लागली ऐन वेळेवरती तर पटकन हा पास्ता तयार तुम्ही करू शकता. तर हे बघा, पास्ता आपला शिजत आलेला आहे. तर आपण चेक करून बघूया. असं चमचा वगैरेने जर तुम्ही कट करून बघितलं तर पास्ता लगेच तुटतो. जास्त वेळ पास्ता शिजवायचा नाही, नाहीतर मग तो खूपच जास्त चिपचिपीत होतो. तर 2 ते 3 मिनटामध्ये पास्ता अगदी छान शिजला जातो. तर इथे आपण एका गाळणीवरती याला काढून घेणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता, इथे मी एक गाळण ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जर पास्ता लगेच बनवायचा असेल तर तुम्ही थंड पाणी टाकण्याची गरज नाही आहे. पण जर तुम्हाला थोडासा 5-10 मिनटाचा जरी वेळ असेल तर याच्यावरती थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून याची कुकिंग प्रोसेस जी असते तर ती थांबवली जाते. म्हणजे पास्ता आपला गरम असताना पण शिजत असतो ना, त्यामुळे थंड पाणी टाकल्याने त्याची कुकिंग प्रोसेस लगेच थांबून जाते. तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. आणि इथे मी काही थोडंसं साहित्य घेतलेलं आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, नाही टाकल्या ना तरी चालेल. तर इथे कांद्याने छान टेस्ट येते. तर मी ते मोठ्या साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने आपल्याला हे सुद्धा हाय टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदाही जास्त आपल्याला शिजवत बसायचं नाही आहे. आणि इथे मी टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक कट करून टाकलेला आहे. थोडंसं फक्त मिनिटभरच मी याला परतून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मसाले काही ॲड केलेले आहे. तर माझ्याकडे इथे मी धना पावडर थोडीशी टाकलेली आहे, थोडीशी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा. तर नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. आपण इथे पास्ता मसालासुद्धा वापरलेला आहे, त्यामुळे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. तर इथे मी थोडं केचप पण टाकून घेतलेलं आहे. तर केचपसुद्धा ऑप्शनल आहे. जर तुम्ही इथे टोमॅटो टाकत असाल तर टोमॅटोची प्युरीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यासाठी लाल टोमॅटो घ्यायचा आहे, चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायची आणि मग ते यामध्ये टाकायची. जर टोमॅटो प्युरी टाकली तर तुम्हाला इथे केचप वगैरे काहीच टाकण्याची गरज नाही आहे. परंतु माझ्याकडे होतं अवेलेबल, मी टाकलेलं आहे. नाही टाकलं तरीही चालतो. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिमला मिरची वगैरे सुद्धा टाकू शकतात. तर संपूर्ण भाज्या ऑप्शनल आहे, तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल त्या टाका किंवा नाही टाकल्या तरीही चालेल, अशीही खूप छान टेस्ट येते. तर आता आपण जो पास्ता इथे बाजूला ठेवलेला होता तो पास्ता मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. अगदी हलक्या हातानेच आपल्याला याला मिक्स करायचं आहे, अगदी जोरजोरात त्याला हलवायचं नाही आहे. थोडंसं फक्त खालीवर सगळे मसाले लागतील या पद्धतीनेच हलवायचं आहे. तर इथे मी थोडीशी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे, चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. ते तुम्ही इथे बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तर मी अजून थोडासा वरतून पास्ता मसाला ॲड करणार आहे. तर मला थोडंसं याला स्पायसेस ठेवायचं आहे त्यामुळे, आणि थोडंसं मीठसुद्धा यावरती मी टाकणार आहे. तुम्ही हवं ते यावरती अजून केचप वगैरे सुद्धा टाकू शकता. तर हे बघा किती छान कलर आलेला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याबरोबर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.